गावात आरोपी जो दत्ता गाडे त्याच्या गुन्हाट गावामध्ये त्याच्या मोबाईलचा शोध घेतला जातोय। मोबाईलचा शोध घेण्यासाठी पुणे पोलिसांची 20 जणांची टीम आरोपी दत्ता गाडेसह गुन्हाट गावात दाखल झालेली आहे। दत्ता गाडे ज्या ज्या शेतशिवारात फिरला ते सर्व शेतशिवार शोधून पोलीस दत्ता गाडेच्या मोबाईलचा शोध घेत आहेत। दत्ता गाडेच्या मोबाईलमधून अनेक महत्त्वाचे पुरावे हाती येण्याची शक्यता असल्याने त्या अनुषंगाने पुणे पोलिसांकडून दत्ता गाडेच्या मोबाईलचा शोध गुन्हाट गावात घेतला जातोय। पुणे पोलिसांच्या 20 जणांची टीम आरोपी दत्ता गाडेसोबत गुन्हाट गावात दाखल झालेली असून दत्ता गाडेच्या मोबाईलचा शोध घेण्याचं काम सुरू असल्याचं आपण पाहतोय। अधिक तपशील आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी सचिन तोडकर आता क्षणाला आपल्या बरोबर आहेत। सचिन, काय माहिती याबद्दल? विशाल, खरं तर पुण्यामध्ये दुष्कृत्य केल्यानंतर दत्ता गाडे हा गुन्हाट गावात आला होता। त्यानंतर तो तिथे उसात लपला होता आणि पुणे पोलिसांनी कॉम्बिंग ऑपरेशन करून दत्ता गाडेला अटक केली होती। मात्र आता पुणे पोलीस दत्ता गाडेला घेऊन पुन्हा गुन्हाट गावामध्ये आलेले आहेत आणि ज्या ज्या शेत शिवारामध्ये तो फिरला, ज्या ठिकाणी त्यांनी मुक्काम केला, त्या सर्व भागाचा कसून शोध घेतला जातोय। खरं तर मोबाईलच्या शोधासाठी दत्ता गाडेला गुन्हाट परिसरामध्ये आणलं असं जरी बोललं जात असलं तरी नक्कीच यामागे अजूनही काहीतरी कारण असणार। अजूनही दुसऱ्या कोणत्या तरी गोष्टींचा किंवा गुन्ह्यात वापरलेल्या इतर वस्तूंचाही शोध घेण्यासाठी दत्ता गाडेला या ठिकाणी आणलं असल्याची शक्यता नाकारता येत नाही। विशाल, धन्यवाद सचिन या तपशिलाबद्दल। आणि आता वेळ झाली